भावांनो, तुम्हाला आज मी केकवर लावणारी गार्निशिंग बनवून दाखवणार आहे. चला आता सुरू करू. सगळ्यात पहिले नाही का, हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं चांगलं. तेव्हा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची चॉकलेटची. आणि आपलं जे खालचा वाटा असेल किचनचा, ते किचन वाटा एसी न थंड करून घ्यायचा. एसी आपल्याकडे चालू आहे एसी, त्याच्यामुळे आपला किचन वाटा चांगला बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता. असं चॉकलेट स्प्रेड करून घ्यायचं. स्केल म्हणा, नाही तर कोणत्या पण वस्तून तुम्ही असं स्प्रेड करून घ्यायचं चॉकलेट. तसं मी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण चांगल्या प्रकारे स्प्रेड केलेला आहे चॉकलेटचा. आता हे थोडं थंड झालं की आपण एकदम भारी गार्निशिंग तयार करणार आहे. भावानं तुम्ही बघू शकता, आपलं चांगलं आहे चॉकलेट थंड झालेलं आहे. आपण 2 काढून बघितले, एक ट्रायल म्हणून. आता आपण तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवायचं. हे पहा, पहिले हे जे बोट आहे आपलं, हे असं या स्क्रॅपरवर असं वरती ठेवायचं, म्हणजे जेणेकरून ते जे फिरलं तर आपलं बोटावर येऊन जातं बरोबर. आता इकडे बघा, असं हे असं वरती नाही ठेवायचं, थोडं मीडियम मध्ये खाली ठेवायचं याला. आणि तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईज नुसार तुम्हाला, म्हणजे एवढी साईज जेवढी साईज मोठी घ्याल तेवढं तुमचं व्हॅन मोठं तयार होईल. आता इकडे बघा, साईज मोठी तयार झाली. आपलं जे स्क्रॅपर आहे, स्क्रॅपर घ्यायचं बरोबर नाही. एकच जवळून दाखवून द्या पब्लिकला आपल्या. भावांना आपले पूर्ण गार्निशिंग तयार झालेले आहे. तुम्ही बघून घेऊ शकता, एकदा दाखवून द्या गार्निशिंग. इकडे पहा पब्लिक, तुम्हाला जर अशी क्वालिटी पाहिजे असेल ना अशी केकच्या वरती, तर तुम्हाला पुढे यावं लागेल VS केक शॉपला. #VS केक शॉप, नाथ गोळा, पब्लिक गोळा. संपला विषय.